नमस्कार. सिटी बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. आजचा सुचारपणा बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात साखळी चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. भर दिवसा रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. देवरणकर नगर परिसरात भरदिवसा झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दिवसा अशी घटना घडत असेल तर रात्री अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगार आणखी सक्रिय होऊ शकतात, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने नागरिकांच्या सुविधा व सुरक्षेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. भरदिवसा घडलेल्या या चेन स्नॅचिंगच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन अशा घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अमरावती महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याला 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने जाळ्यात अडकविले आहेत. शॉन नसबंदी आणि लसीकरणाच्या कामाचे तब्बल 57 लाख रुपयांचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्याकरिता तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आहे. याच प्रकरणात एसीबीने मोठी कारवाई करत मनपाच्या प्रभारी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी सचिन छगन अप्पा बोंद्रे यांना 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तक्रारदारांच्या संस्थेने अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत शॉन उत्पत्ती नियंत्रण, नसबंदी आणि लसीकरणाचे काम केले होते. या कामाचे सुमारे 57 लाख रुपयांचे बिल महानगरपालिकेकडे प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्याकरिता सचिन बोंद्रे यांनी तक्रारदाराकडे तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र चर्चेनंतर ही रक्कम 1 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 11 जून रोजी एसीबीने सापळा रचला. त्यावेळी संबंधित अधिकारी तक्रारदाराच्या दुचाकीवर बसून मनपा कार्यालयातून बाहेर पडले. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही आणि शासकीय वाहनातून तेथून निघून गेलेत. यानंतर एसीपीच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई करत सचिन बोंद्रे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. आता त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सुनील किणगे, पोलीस निरीक्षक निलिमा सातव, रवींद्र सहारे तसेच उपेंद्र थोरात आणि वैभव जायले यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय. दरम्यान अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तात्काळ भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी कडून करण्यात आले आहे. मनपातील अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
57 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याकरिता लाखोंची लाच मागितल्याचा आरोप समोर आल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा आणि पान मसाला विरोधात धडक कारवाईचे सत्र सुरू केले असून त्याचे पडसाद आता अमरावतीतही उमटू लागले आहेत. शहरातील अनेक पान टपरे आणि पान मटेरियलची दुकाने बंद झाली असतानाच फ्रेजरपुरा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत एका पान सेंटरवर छापा टाकला आहे. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेमुळे अमरावतीतील पान टपरी चालक आणि गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 3 दिवसांपासून अनेक पान टपऱ्या आणि पान मटेरियलची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, तर गुटख्याची अवैध तस्करी करणाऱ्यांनीही शहर सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान 17 जून रोजी दुपारी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बिच्छू टेकडी राहुल नगर परिसरातील मद्रासी बाबा पान सेंटर व फ्रेजरपुरा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त छापा टाकला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे 21,000 रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आलाय. यावेळी पान सेंटर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून जप्त मालाचा पंचनामा करून तो अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलाय. शहरातील बहुतांश विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीने गुटखा विक्री बंद केली असताना मद्रासी बाबा पान सेंटरमध्ये मात्र बिनधास्तपणे विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईनंतर अमरावतीतही गुटखा माफियांवर प्रशासनाचा बळगा उगारला जात असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात अशाच आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असताना सिटी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 3 आरोपींना अटक करून तब्बल 21 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या कारवाईमुळे अमरावतीसह विविध भागातील 17 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. अमरावती शहरातील बाजारपेठ परिसरात वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनांचा तपास करण्याकरिता पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहिती आधारे पोलिसांनी राहुल संतोष सोलंके, लखन उत्तमराव चव्हाण आणि महादेव उत्तमराव चव्हाण या तिघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी शहरासह विविध भागांमध्ये मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या निशाणदेहीवरून पोलिसांनी होंडा युनिकॉर्न, स्प्लेंडर प्लस, होंडा शाईन, टीव्हीएस व्हिक्टर आणि ऍक्टिवा यांसह एकूण 21 दुचाकी वाहने जप्त केली आहे. या वाहनांची एकूण किंमत सुमारे 8 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा संबंध अमरावती शहरातील 11 आणि इतर भागातील 6 चोरीच्या गुन्ह्यांशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकूण 17 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे, तर आणखी 4 दुचाकींचा संदर्भात तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, गुन्हे शाखा आणि डीबी पथकाने केली आहे. अमरावती पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच चोरीला गेलेल्या वाहनांच्या मालकांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत. अमरावतीसह राज्यभरात जुन्या 20 मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र या स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढेल का, रीडिंगची गती वाढेल का आणि नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार का, अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. अनेक नागरिकांच्या मोबाईलवर स्मार्ट मीटर बसवण्याबाबत संदेश येत असून काही ठिकाणी जबरदस्तीने मीटर बसविले जात असल्याच्या तक्रारही समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर नेमके काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत, याबाबत जनप्रतिनिधींची भूमिका काय आहे याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट आपण बघूया. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट मीटर लावण्याच्या संदर्भात लोकांना MSCDCL कडून मेसेज जाते आहे. माझी MSCDCL ला विनंती आहे की पहिल्यांदा तुम्ही लोकांमध्ये याच्या संदर्भातला अवेअरनेस आणला पाहिजे, हा विषय समजून सांगितला पाहिजे की स्मार्ट मीटर पासून आपले कोणते फायदे होणार आहे, कोणतं नुकसान होणार आहे, या संदर्भातली माहिती पहिल्यांदा त्यांना होणे आवश्यक आहे.
पण तुम्ही उचलला आणि 48 तासात तुमच्याकडे स्मार्ट मीटर लागेल अशा पद्धतीचा जो तुम्ही आदेश किंवा मेसेज टाकला आहे हा अतिशय चुकीचा आहे. पहिल्यांदा तुम्ही अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सगळ्यात पहिले जनतेचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक आहे. त्या नगरसेवकांच्या सोबत बैठक घेतली पाहिजे. त्या बैठकीतून त्यांना सूचना केल्या पाहिजे की कशा पद्धतीने आपण स्मार्ट मीटर लावल्यानंतर जनतेला त्याचा फायदा होणार आहे. हे सगळ्या सूचना करायच्या आधी उचलला आणि धरला 48 तासात स्मार्ट मीटर लागेल, नाही केलं तर तुमची लाईन बंद होईल. ह्या पद्धतीचं वर्तन चांगलं नाही आहे. पण माझी विनंती आहे महावितरणाला की आपण पहिल्यांदा या संदर्भात जनतेमध्ये अवेअरनेस निर्माण करावा, लोकांना समजून सांगावं की स्मार्ट मीटरचे फायदे आपल्याला काय होणार आहेत. म्हणून पहिल्यांदा तुम्ही ह्या सगळ्या व्यवस्था केल्याशिवाय स्मार्ट मीटर बिलकुल गावामध्ये लावू नये अशी माझी विनंती MSEDCL राहील, महावितरणला राहील. कारण की लोकांमध्ये आता भीती निर्माण झाली आहे. कारण हे जे आता बघतोय आपण ATM PTM ज्या काही ऑनलाईनच्या ज्या काही व्यवस्था आहेत सुरू झाल्यानंतर ते लगेच सुरू होतात आणि त्याच्यामध्ये फ्रॉड होतो. तसे फ्रॉड याच्यामध्ये होऊ नये म्हणून या संदर्भात लोकांना समजून सांगणे, लोकांमध्ये जनजागृती करणे आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेणे अशी माझी विनंती महावितरणला राहील. अशी आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये अनेक शंका आणि संभ्रम असले तरी सरकार आणि महावितरणकडनं हे मीटर अधिक पारदर्शक व आधुनिक वीज व्यवस्थेसाठी महत्वाच्या असल्याचा दावा केला जात आहे. मात्र वाढत्या प्रश्नांमुळे आणि नागरिकांच्या आक्षेपांमुळे या विषयावर राजकीय वातावरणही तापू लागले आहे. आता स्मार्ट मीटरचा खरा फायदा नागरिकांना होतो की आर्थिक भार वाढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरात शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराणा प्रताप चौक येथे उभारलेल्या अश्वारूढ महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. पाहूया हा विशेष रिपोर्ट. अमरावतीसह संपूर्ण देशात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 486वी जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. अमरावती शहरातील महाराणा प्रताप चौक येथे अश्वारूढ महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप सार्वजनिक सेवा समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाकाली प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज, अमरावती महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विलास इंगोले, राजू भेले, सुरेश रतावा, नगरसेवक संजय तिरतकर, सिटी न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्यासह राजपूत समाज, करणी सेनेचे पदाधिकारी, महिला, पुरुष आणि युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य गाथेवर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केलेत. महाराणा प्रताप यांचे राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि संघर्षमय जीवन आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याचे वक्त्यांनी सांगितलेत. या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दुचाकी रॅलीला महाराणा प्रताप चौकातून हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. वीर महाराणा प्रताप अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ही रॅली शहरातील विविध प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत गणेश कॉलनी येथे पोहोचली. रॅलीमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. आज महाराणा प्रताप की 486वीं जयंती है. अमरावती में ये पुरानी अमरावती, परकोट के अंदर की अमरावती, इसमें बहुत बड़ा स्टैचू पुतला महाराणा प्रताप का लगा हुआ है, जिससे पूरे अमरावती शहर को एक महाराणा प्रताप के पुतला को देखते हुए एक प्रेरणा मिलती है. और हर साल ठाकुर समाज और हम पूरे नगर सेवक इस जयंती को मनाते हैं और मैं इस जयंती के उपलक्ष्य पर सभी को शुभकामनाएं देता हूँ. महाराणा प्रताप जी के चरणों में प्रणाम करता हूँ, नतमस्तक होता हूँ. आज उनकी 486वीं जयंती है और इस जयंती के उपलक्ष्य में मैं सभी को शुभकामनाएं देता हूँ. महाराणा प्रताप जी के इतिहास सारे देश को मालूम है. उन्होंने अपना पूरा जीवन देश के लिए, समाज के लिए, धर्म के लिए समर्पित किया है. और ये महाराणा प्रताप जी जैसे थोर पुरुषों की जयंती इसलिए मनाते हैं कि उनमें से और नौजवानों को ये महाराणा प्रताप जी के जयंती के उपलक्ष्य में प्रेरणा मिले और बड़ी धूमधाम से. महाराणा प्रताप जी एक ऐसे व्यक्तिमत्व रहे जिनका भगवान का अंश उनमें
रहा, ऐसा मैं खास तौर से कहूँगा। महाराणा प्रताप जी की 486वीं जयंती के उपलक्ष्य में सबको हार्दिक शुभकामनाएं। मैं दो पंक्तियां कहना चाहूंगा। क्या लिखूं उस वीर के याद में, क्या लिखूं उस वीर के याद में, वो एक खुद मिसाल है। उसकी तलवार की धार से कांपती बागियों की हर सांस है। वो कूदा जंग में अकेला था राणा की एक हुंकार से, वो कूदा जंग में अकेला था राणा की एक हुंकार से। उससे कांपता पूरा मुगल साम्राज्य था राणा की एक हुंकार से। सभी शहरवासियों को आज जयंती के उपलक्ष्य में शुभकामनाएं देते हुए हिंदू श्री महाराणा प्रताप जी का त्याग, तपस्या और बलिदान ये ध्यान में रखते हुए समाज और धर्म ये दोनों को जिस प्रकार उन्होंने अपना संघर्षमय जीवन बिताते हुए धर्म को बचाया, धर्म की आज पताका लहराई, उसी नींव पे चलते हुए सभी शहरवासियों ने हिंदू श्री महाराज जी के प्रति अपनी सद्भावना, अपनी विचार और अपना समरसता रखना चाहिए। ऐसा ही बोल के मैं मेरे दो शब्द। आज महाराणा जी वीर और त्याग बलिदान के प्रतीक वीर शिरोमणि हिंदू सूर्य महाराणा प्रताप जी की 486वीं जयंती है। इस अवसर पर पूरे भारतवर्ष में पूरे उत्साह के साथ महाराणा प्रताप सिंह जी की जयंती मनाई जा रही है और मैं पूरे भारतवर्ष को, अमरावती को, पूरे महाराष्ट्र राज्य को, सबको आज महाराणा जी की जयंती की शुभेच्छा देता हूँ। और राजपूताना हमारा अमरावती शहर, बंडेरा शहर, विलासनगर, नांदगांव पे हिंदू सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष के नाते से मैं ये बोलना चाहता हूँ कि सब एक हो जाओ और एक होके एक जान अगर सब में रहेंगी तो अपन सबको तलवार खोल के जहाँ पे अत्याचार होगा वहाँ पे हम सब लोग मिल के वहाँ पे हम लोग हमारे जो महाराणा प्रताप जी और हमारे महाराष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज जी ने जो युद्धों के टाइम पे जो राक्षसी वृद्धि वालों के राक्षसी जो बुद्धि थी, इन लोगों जब संगार करे थे, वैसा संगार हम लोगों को सबको हिंदू एकता मिला के सब जाति पात छोड़ के सकल हिंदू समाज की तरफ से मैं ये आह्वान करता हूँ, हमारे वीर महाराणा प्रताप चौक से, सक्कारसा चौक से, श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से हिंदू सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष के नाते से ये बोलते सब एक हो जाओ। और आज हमारे महाराणा प्रताप जयंती के शुभ अवसर पे आज अपन यहाँ पे भी और न्यू गणेश कॉलोनी भी संक्षेप में मंत्रों द्वारा, मंत्रोपचार की तरफ से मैं और मंत्रों द्वारा अपन राज्य अभिषेक का अपन एक कार्यक्रम यहाँ पे भी अपन शुरू कर रहे हैं और न्यू गणेश कॉलोनी भी कर रहे हैं। और हमारे पूरे अमरावती शहर के, अब देखो मैं राजकारण का नाम नहीं लेता हूँ, पर कैसा अभी जो फिलहाल में जितनी भी हमारे सब भक्तों लोग यहाँ पे खड़े हुए हैं, जैसे विलास भैया इंगोले है, अपने पूरे राजपूताना समाज के हैं, लोहार समाज के हैं, और हमारे सिटी न्यूज के बॉस हमारे चंदू सुजोतिया है, संजय तीरथकर, सभी का मैं यहाँ पे राजपूताना समाज की तरफ से मैं बहुत बहुत हार्दिक अभिनंदन करता हूँ। विलास भैया ऐसे आगे बढ़ते रहो और हम आप लोगों के साथ में रहेंगे कभी भी, और हम धोखाधड़ी करने वाले लोग नहीं। जब मैंने एक बार संकल्प लिया कि मुझे कई समय के बाद में मज़ा तो आएंगी और बहुत मज़ा आएंगी चंदू भैया। अभी तक कि अपने अंदरूनी काम करे, हर कोई पार्टियों के लिए पार्टियों ने अपने को क्या प्रसाद किया अपने को मालूम है। आने वाले 2029 में हम सब मिल के खुल के हम लोग रोड पे उतर के लोकसभा के इलेक्शन में, बंडेरा मतदार संघ के इलेक्शन में, उसमें और जो अपनी जो और भी लोकसभा इलेक्शन और जो इलेक्शन और आने वाले उसमें अपन खुल के चंदू हम लोग अब काम करने वाले। क्योंकि अभी तक एक ऐसा आप लोगों ने ये बोले कि बाबा जी जान दो ना राजकारण में क्या पड़ा, नहीं, पर राजकारण में पड़ा हुआ है, राजकारण में पड़ा हुआ है। क्योंकि इस कारण है कि राजकारण में हमारे संजू भैया बोलो, विलास भैया बोलो, सुरेश भाई रतावर, आपके जैसे भी, और राजू भाई भेले, आप लोगों जैसे, और मैं ठाकुर समाज को भी एक निवेदन करता हूँ, आप सब एक हो जाओ और सब एक होके अपना हर साल ये कार्यक्रम लो, ताकि अपने कार्यक्रम की शान बढ़े और लोकसभा के इलेक्शन में अपने को
सत्य का सत्य होना चाहिए, उसके लिए अपने को आप खुल के रोड पे उतर के मैं इलेक्शन में काम करूंगा, ये मैं वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांना उजाळा देण्यात आला. मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या जयंती सोहळ्याने अमरावती शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती तस्करांविरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. धारणी पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे 6,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकासह ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार 16 जून रोजी धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली की कारादा गावाजवळील पाटिया रोडवरून अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष सापळा रचून पाहणी केली असता ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरलेली आढळून आली. वाहन चालकाला रेती वाहतुकीचा परवाना तसेच वाहनाची कागदपत्रे विचारली असता त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तावेज नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशी दरम्यान चालक संजय बाबूलाल बेठेकर वय 29 वर्ष याने हा ट्रॅक्टर रूपला कासदेगर वय 45 वर्ष राहणार धारणी यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. तसेच मालकाच्या सांगण्यावरूनच रेतीची वाहतूक करत असल्याची कबुली दिली आहे. पंचासमक्ष करण्यात आलेल्या पाहणीत ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती किंमत अंदाजे 8,000 रुपये, शेंदरी रंगाचा कुबोटा, कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH27BZ 2936 किंमत अंदाजे 5 लाख रुपये आणि लाल रंगाची विना नंबर ट्रॉली किंमत अंदाजे 1,50,000 रुपये असा एकूण 6,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303, पर्यावरण संरक्षण कायदा नियम 1986 चे कलम 9 व 15, सार्वजनिक संपत्ती अधिनियम 1984 चे कलम 3 व 7, तसेच मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 130, 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज लढे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. अवैध रेती तस्करीमुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 5,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पाहूया सविस्तर अहवाल. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शारदापुरा परिसरातील एका घरावर छापा टाकलाय. झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आलाय. पोलिसांनी प्रीमियम, विमल, मास्टर, ब्लेंडिंग, हॉट प्रीमियम आणि बाजीराव गोल्ड एम्पिरियल यांच्यासह विविध ब्रँडचा माल जप्त केलाय. या कारवाईत एकूण 5,32,420 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. प्राथमिक तपासात 5 जणांचा सहभाग समोर आला असून या प्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ब्राह्मणवाडा थडी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणते नावे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात चांदूर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ग्राम मांजरी मसला येथे छापेमारी करत पोलिसांनी देशी दारूचा साठा जप्त केला आहे, तर गावठी हातबट्टी दारू आणि मोहामद्य सडवा नष्ट केला आहे. या कारवाईत एकूण 31,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.
16 जून रोजी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदूर रेल्वे पोलिसांनी ग्राम मांजरी मसला येथे धाड टाकली. या कारवाई दरम्यान महादेव डोमाजी चव्हाण आणि शावराव भीमराव चव्हाण या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना महादेव चव्हाण यांच्या ताब्यात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या 346 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत 17,680 रुपयांची अवैध देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच शावराव चव्हाण यांच्या ठिकाणी छापा टाकून गावठी हातबट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. यावेळी 20 लिटर गावठी हातबट्टी दारू आणि 200 लिटर मोहम्मद सडवा असा एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. अवैध दारू विरोधातील या दोन्ही कारवायांमध्ये चांदूर रेल्वे पोलिसांनी एकूण 31,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता टोपीवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार आणि पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत. अवैध दारू विक्री आणि हातबट्टी निर्मिती विरोधात चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक भंडारा मार्गावर सकाळी भीषण अपघात घडला असून 2 ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात एक ट्रक पेटला तर दुसरा ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमध्ये. नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेक भंडारा मार्गावर सकाळच्या सुमारास 2 ट्रकांमध्ये भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्यातून रामटेकच्या दिशेने लोखंड वाहतूक करणारा ट्रक क्रमांक RJ02 GC 4546 जात होता. त्याचवेळी तुमसरकडून भंडाऱ्याकडे भरधाव वेगात रेती वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH36F 3265 येत होता. रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की लोखंड भरलेला ट्रक रस्त्याखाली फेकला गेला आणि शॉर्ट सर्किटमुळे त्याने पेट घेतला. तर रेती वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. या भीषण अपघातात सोहेल खान वय 22 वर्ष राहणार राजस्थान, सुनील शेंद्रे वय 35 वर्ष राहणार डोंगरी आणि कमलेश मेश्राम वय 27 वर्ष राहणार तुमसर हे तिघेही गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना प्रथम रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. सध्या अरोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. रामटेक भंडारा मार्गावरील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा भरधाव वाहनांच्या वेगाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अरोली पोलीस करीत आहेत. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील एका घरात मध्यरात्री विषारी मण्यार साप शिरल्याने एकच खळबळ आली आहे. सर्पमित्र शुभम पराडे यांनी तत्परता दाखवत त्या अत्यंत विषारी सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. पाहूया हा थरारक घटनाक्रम. हुडकेश्वर येथील स्वागतनगर परिसरात राहणारे राजेश गुप्ता आणि त्यांचे कुटुंब घरात टीव्ही पाहत असताना ही घटना घडली. किचनमध्ये काम करीत असताना त्यांच्या पत्नीला भाजीच्या टोपलीजवळ काळी दोरी पडल्यासारखी दिसली. ती उचलण्याचा प्रयत्न करताच त्यामध्ये हालचाल झाल्याने त्या घाबरल्यात आणि आरडाओरड केली. यावेळी राजेश गुप्ता यांनी तत्काळ सर्पमित्र शुभम पराडे यांच्याशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटात शुभम घटनास्थळी पोहोचलेत. शोध घेतला असता साप भाजीच्या टोपलीखाली लपून बसलेला आढळला. निरीक्षण केल्यानंतर हा अत्यंत विषारी मण्यार जातीचा साप असल्याचे स्पष्ट झालेत. त्यानंतर सर्पमित्रांनी सर्वांना सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगत मोठ्या धाडसाने सापाला पकडून सुरक्षितपणे बंदिस्त केले. यानंतर या सापाला बुटीबोरी जंगल परिसरात नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मण्यार हा भारतातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक मानला जातो. त्याचे विष न्यूरोटॉक्सिस प्रकारचे असून ते मज्जासंस्था आणि श्वसन संस्थेवर परिणाम करते.
त्यामुळे अशा सापाचा दंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक असते. सर्पमित्र शुभम पराडे यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. पावसाळ्याच्या दिवसात साप घरात शिरण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरमध्ये अल्पवयीन मुलांकडून वाढत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पाचपौली पोलिसांना यश आले आहे. पाचपौली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कारवाई करत 2 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पाहूया याबाबत सविस्तर वृत्त. पाचपौली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने कारवाई करत एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान संबंधित बालकाने पाचपौली आणि तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 2 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये स्प्लेंडर प्लस क्रमांक MH49 BQ 3469 आणि होंडा ऍक्टिव्हा क्रमांक MH49 AF 0350 यांचा समावेश आहे. या दोन्ही वाहनांची एकूण किंमत सुमारे 65,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तपासात पोलीस निरीक्षक विवेक पडधन, पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर तसेच पाचपौली पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अल्पवयीन मुलांकडून होत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या 2 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने मोठी कारवाई करत घरफोडी, अंमली पदार्थ तस्करी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपींकडून तब्बल 4,48,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये गांजा, सोन्या चांदीचे दागिने, आयफोन मोबाईल, दुचाकी आणि धारदार शस्त्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपीने नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाला गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भांडेवाडी परिसरात फिरत आहे. याच माहितीच्या आधारे 16 जून रोजी गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून प्रतिबंधित गांजा, धारदार लोखंडी कोयता तसेच इतर संशयास्पद साहित्य आढळून आलेत. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने भांडेवाडी, पारडी आणि वाठोडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत आरोपीकडून 992 ग्रॅम गांजा, 70,000 रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन, 16 प्लस मोबाईल, 50,000 रुपये किमतीची डिओ मोपेड, धारदार लोखंडी कोयता, चोरीतील चांदीचे दागिने तसेच वितळून तयार केलेली सुमारे 28 ग्रॅम 50 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 4,48,900 रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त रवींद्रचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, सहपोलीस निरीक्षक गणेश कदम तसेच गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजा टाकळेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही स्वतः API कदम आणि राजा टाकळेकर आणि आमचे संपूर्ण पथक हे आमच्या युनिट क्रमांक 5च्या हद्दीमधील भांडेवाडी वाठोडा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एका मैदानाच्या बाजूला आम्हाला एक संशयास्पदरित्या मोटरसायकलवर काहीतरी हालचाल करताना दिसून आला. त्यामुळे त्याला झडप घालून आम्ही आमच्या ताब्यात घेतलं. त्याची आम्ही संशय वाटल्याने आम्ही 2 पंचांना त्या ठिकाणी पाचारण केलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्याच्या गाडीमध्ये एक कोयता, त्याचबरोबर जवळजवळ 1 किलो म्हणजे 992 ग्राम गांजा आम्हाला मिळून आला आणि काही चांदीच्या दागिने मिळून आले. त्याबद्दल आम्ही अधिक माहिती घेतली असता त्याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा सराईत रेकॉर्डवाला आरोपी असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले
त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर 425 आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि NDPS कायद्याअंतर्गत सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आरोपीकडे कसून चौकशी केला असता त्यांनी त्याच्या साथीदारामार्फतीने नागपूरमधील भांडेवाडी, वाटोडा, त्याचबरोबर पारडी अशा एरियामध्ये घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने घरफोडीची माहिती घेऊन त्याच्या इतर साथीदारांची माहिती घेऊन आम्ही घरफोडीचा माल कोणाला विकला याची माहिती घेऊन त्या सोनाराकडून सदरचा जो सोने चांदीचे दागिने तो माल आम्ही हस्तगत केला आणि आरोपी विरुद्ध योग्य त्या कारवाई करता पोलीस स्टेशन भांडेवाडीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. आरोपीचे नाव आहे फैयाज वल्द एजाज अन्सारी, वय 24 वर्ष, राहणार भांडेवाडी, हनुमाननगर, दत्तकृपा लॉनच्या बाजूला, पोलीस स्टेशन भांडेवाडी. या आरोपीचा अभिलेख तपासला असता यापूर्वी त्याच्याविरुद्ध मर्डर 307, त्याचबरोबर घरफोडीचे अनेक गुन्हे, NDPSचे गुन्हे आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे असल्याचे दिसून आलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा त्याला अनेक गुन्ह्यामध्ये अटक करून कारवाई करण्यात आली होती आणि हा सराईत घरफोडीचा आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून आम्ही आता 4 घरफोडी ओपन झालेल्या आहेत आणि NDPS आणि आर्म्सच्या अंतर्गत त्याच्यात कारवाई करण्यात आलेली आहे. या 4 घरफोडीमध्ये एक भांडेवाडीमधील एक घरफोडी आहे, त्यानंतर पोलीस स्टेशन वाटोड्यामधल्या 2 घरफोड्या आहेत, 1 जून आणि 1 मार्च महिन्यातली आहे आणि एक पारडीमधली मे महिन्यातली घरफोडी आहे. अशामध्ये टोटल घरफोडीमधला जो ऐवज आम्ही हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आरोपीच्या मध्ये जो मोपेड गाडी मिळाली ते मोपेड गाडी, त्यानंतर त्याच्याकडचा एक ॲपल मोबाईल फोन, तो मोबाईल फोनची माहिती की एका घरफोडीमधली 1,60,000 रुपये चोरी गेले होते. त्या चोरी गेलेल्या पैशातून तो मोबाईल घेतल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आम्ही मोबाईलसुद्धा त्याचा ताब्यात घेतलेला आहे आणि सोने चांदीचे दागिने आणि इतर साहित्य मिळून 4,48,900 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार शिंगल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर अंतर्गत आम्ही NDPSची कारवाई केलेली आहे आणि घरफोडीच्या आरोपीसाठी माननीय जॉईंट CP सर, त्याचबरोबर ॲडिशनल CP क्राईम सर आणि DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या स्वतःच्या नेतृत्वामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजा टाकळीकर यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरची कारवाई युनिट क्रमांक 5 क्राईम ब्रांच यांनी केलेली आहे आणि आरोपीला पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन भांडेवाडी यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करत आहेत. याच्यामध्ये त्याचे काही साथीदारसुद्धा फरार असल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. ते साथीदार आम्ही निष्पन्न केले आहेत, त्यालासुद्धा लवकरात लवकर अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3ने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी नागपूर शहरातील 2 केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. या कारवाईत तब्बल 85,98,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहूया याबाबत सविस्तर वृत्त. नागपूर शहरात BSNL आणि इतर केबल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3ने विशेष तपास मोहीम राबविली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आंतरराज्यीय केबल चोरी करणाऱ्या टोळीतील 9 आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी नागपुरातील लकडगंज आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केबल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच या आरोपींचा संबंध सदर आणि माणकापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर चोरीच्या गुन्ह्यांशीही असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून केबल चोरीसाठी वापरण्यात आलेली हायड्रा क्रेन, आयशर टेम्पो, BSNL कंपनीच्या केबलचे तुकडे, विविध कंपनींचे 7 मोबाईल फोन तसेच चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केलेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांमध्ये 40 लाख रुपयांची हायड्रा क्रेन, 30 लाख रुपयांचा आयशर टेम्पो, 15 लाख रुपयांचा BSNL केबल्स आणि इतर साहित्याचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत 85,98,500 रुपये इतकी आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कारवाईकरिता त्यांना आणि जप्त मुद्देमालाला लकडगंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये BSNL केबल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. 10 तारखेची घटना आहे, 11 तारखेची घटना आहे. 11 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला असता त्या दरम्यान पुन्हा दुसरी घटना पोस्टे लकडगंज हद्दीमध्ये BSNL केबलची घटना घडली.
त्यावरून पुन्हा आम्ही तपास केला असता आम्हाला गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासामध्ये आढळून आले की सदर चोरीचे जे आरोपी आहे ते भंडारा रोडवर दिशेने कुठून तरी जात आहे. त्या माहितीवरून आम्ही भंडारा रोडवर ट्रॅप लावून थांबलो असता आम्हाला भंडारा रोडवर गुन्ह्यातील जो वापरलेले वाहन आहे आयशर ट्रक हा आढळून आला व त्यातील आरोपी मिळून आले. ते आरोपी 9 आरोपी एकूण ताब्यात घेतले. त्या आरोपिताकडून आयशर ट्रक व पोस्टे लकडगंज केबल चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल BSNLचे केबल 15 लाखाचे ते आयशर ट्रक एक क्रेन असा एकूण 85,98,500 रुपयाचा माल जप्त करण्यात आले. त्या आरोपिताकडून सखोल चौकशी केली असता नमूद आरोपी हे आंतरराज्य टोळी असून दिल्ली येथील सर्व आरोपी असल्याचे आढळून आले आहे. सदर आरोपीचा मुख्य सूत्रधार जो आहे सरताज वल्द शाहिद हुसेन राहणार दिल्ली हा असून त्या टोळीची जी गुन्हे करण्याची पद्धत जी आहे ही शासकीय रोडवर शासकीय काम चालू आहे. ते काम करताना प्रोफेशनली ते बॅरिकेटिंग करतात. बॅरिकेटिंग लावून जे रिफ्लेक्टर जॅकेट जे टेक्निकली जे साहित्य लागतं ते साहित्य बाळगून ते अशा प्रकारचे गटरमधील किंवा आतमध्ये इंटरनल जी केबल BSNLची केबलिंग झालेली आहे ती केबल काढून चोरी करून त्यांना कटिंग करून त्याची विल्हेवाट लावतात. अशा प्रकारची ती आंतरराज्य टोळी आपल्या नागपूर शहरात येऊन त्यांनी यापूर्वीसुद्धा गुन्हे केलेले आहे. तर तपासादरम्यान आपल्याला आढळून आले की लकडगंजची चोरी त्यानंतर जी 11 तारखेला झाली पोस्ट गणेशपेठ हद्दीची चोरी तसेच यापूर्वी 2023मध्ये सुद्धा त्यांनी सदर पोलीस स्टेशन आणि मानका पोलीस स्टेशनमध्ये बी चोरी केल्याचे आढळून आले व त्यात ते वॉन्टेड असल्याचे आढळून आले. सर्व आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन मुद्देमालासह पोस्टे लकडगंज यांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास करीत आहे. नमूद आरोपीकडून नागपूर शहरातील 2 गुन्हे तसेच 2 गुन्ह्यात वॉन्टेड असे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सहपोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पोलीस उपायुक्त डिटेक्शन सहाय्यक पोलीस आयुक्त डिटेक्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीममधील स्टाफ पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर आम्ही सोबत पोलीस उपनी अमित देशमुख ASI ईश्वर कोरडे पोहवा अमोल जासूद पोहवा विनोद गायकवाड पोहवा अनूप टायवाडे पोहवा दिनेश डवरे पोहवा अजय पाटील पोहवा विजय श्रीवास पोहवा विवेक भोयर पोलीस अंमलदार रोहित काळे पोलीस अंमलदार मनीष रामटेके पोलीस अंमलदार चंद्रशेखर डेकाटे व पोलीस अंमलदार मंगेश असे मिळून केलेला आहे. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे नागपुरातील केबल चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाचनालय, स्मशानभूमी, कंगनवाडी, पाईपलाईन यांसारखी विकास कामे कागदपत्री पूर्ण दाखवून निधीची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. पाहूया याबाबत विशेष रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास ग्रामपंचायतीतील विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश सावरबांधे यांनी मिळवलेल्या कागदपत्रांमुळे या कथित घोटाळ्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील वाचनालय, स्मशानभूमी, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि इतर विविध विकास कामांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अनेक कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता किंवा अपूर्ण अवस्थेत असतानाही ती पूर्ण झाल्याचे दाखवून बिले काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच्यात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी करोडो रुपयाची अफरातफर केली आहे. या वाचनालयाचा 1,86,000चा बिल आहे, ज्याच्या इस्टिमेटमध्ये विंडो, मुरूम, पाईप फिटिंग, पेंटिंग आहे. हे कामं न करता त्यांना ते पगार सचिवाजवळ साठगाठ मिळून उचल केली आहे. असे कितीतरी कामं आहेत. जसं आरोग्य दवाखान्याची AC आपल्या घरी लावल्याचा आरोप आहे. पाण्याच्या टाकीचे पायल्या विकल्याचा आरोप आहे. भरपूर रस्त्याची अफरातफर, गाव स्वच्छता करून ते पैसे खाल्ले आहेत. असे अनेक करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून ते डकार मारत नाहीत. अशा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रभारी सरपंच महेश आनंदरावजी फुंडे यांना फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडून ते सगळे सचिवाकडून आणि प्रभारी सरपंचाकडून ते सगळे वसूल करून ते अर्धवट असलेले कामं पूर्ण करण्यात यावे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही कामे निकृष्ट दर्जाची आहेत, तर काही कामांचे अस्तित्वच दिसून येत नाही. त्यामुळे शासनाने गावाच्या विकासाकरिता दिलेला निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकरणात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे आणि संबंधित ग्रामसेवक यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्या संबंधाने तत्कालीन जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांच्या हाताने चौकशी अंती जर दोष दिसून आला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेने घेतलेला आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावात विकास कामांचे दावे मोठ्या प्रमाणात केले जात असताना प्रत्यक्षात विकासाची कामे दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कामे कुठे झाली आणि पैसा कुठे गेला हा प्रश्न आता प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावेत, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र लोक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता जिल्हा प्रशासन, पंचायत विभाग आणि संबंधित यंत्रणा या आरोपांची कितपत दखल घेतात आणि चौकशीतून काय सत्य समोर येते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महेश आनंदरावजी फुंडे यांनी खूप मोठे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असं निदर्शनास आले आणि त्यानिमित्ताने आम्ही आज ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज या ग्रामसभेमध्ये बोललो. त्यानिमित्ताने ज्यांनी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशीच सर्व ग्रामस्थांची म्हणणं आहे. समजा जर कारवाई झाली नाही तर तुमचा समोरचा पवित्र कारवाई समजा जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व गावकरी आम्ही आमरण उपोषण करू आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही मागणी करू. आजगाव चौरस ग्रामपंचायतीतील विकास कामांबाबत करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार असले तरी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जुन्या मदातून झोपेत असलेल्या एका व्यक्तीची निर्घुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने रिसोड शहर हादरले असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन तपासाला वेग दिला आहे. नेमके काय घडले आहे पाहूया या सविस्तर रिपोर्टमधनं. रिसोड शहरातील हिंगोली महामार्गावरील माणुसकी नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. भागवत सुभाष गायकवाड वय 38 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार भागवत गायकवाड हे घराबाहेर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर दगड अथवा लोखंडी रॉडने प्रहार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या हत्येमागे जुन्या वादाचे कारण नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे याच मृतकाच्या आईला 2 दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या सध्या अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. या हत्याकांडामुळे माणुसकी नगर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची भूमिका याबाबत सखोल तपास सुरू आहे. रिसोडमधील या निर्गुण हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावरील प्रत्येक अपडेटसाठी आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.